है तेरे पीछे, दुनिया के आगे पर तेरी सारा जमाना है मेरे दीवाना है तेरे पीछे, दुनिया के आगे पर तेरी। स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा। तर आपण आज व्हिडिओमध्ये वापरलेली बीटमार्क आणि शेकबी प्रीसेट याची लिंक आहे ती तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलर्ट मोशनमध्ये। तसेच आपण व्हिडिओमध्ये वापरलेले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल, त्यातून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये। तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा, तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करा। जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कॅपकट ओपन करण्यासाठी प्ले स्टोरवरून सिक्युअर VPN हा VPN डाउनलोड करायचा आहे। तर त्याचा ओव्हरऑल तुम्ही अशा प्रकारे बघू शकताय। त्यानंतर सिक्युअर VPN डाउनलोड केल्यानंतर तो आपल्याला ओपन करून घ्यायचा आहे। तुम्हाला अशा प्रकारे ओपन केल्यानंतर इंटरफेस दिसून येणार आहे। सिंपली इथे काय करायचं आहे की अशा प्रकारे तुम्हाला दिसून येईल। त्यानंतर अशा प्रकारे लोड झाल्यानंतर तुम्हाला कनेक्ट बटन येईल अशा प्रकारे, त्या सिंपली कनेक्ट बटनावर क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे आपला VPN आहे तो इथं कनेक्ट होताना दिसून येतोय। सिंपली कनेक्ट झाल्यानंतर काय करायचं आहे, इथून बॅक निघून आपल्याला कॅपकट ओपन करून घ्यायचं आहे। त्यानंतर न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचं आहे आणि न्यू प्रोजेक्टवर क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला आपलं मटेरियल आहे ते ओपन करून घ्यायचं आहे। तर मटेरियल ओपन करून घेतल्यानंतर मटेरियलमधील जो मॉडेल इमेज दिला आहे तो सिंपली इथं आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे। आता ॲड करून घेतल्यानंतर हा इमेज मी इथं डेमोसाठी यूज केला आहे। इथं तुम्ही कोणता इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता। आता इमेज ॲड करून घेतल्यानंतर स्क्रोल करत रेशो ऑप्शनवर क्लिक करून सेकंड रेशो म्हणजेच 9.16 हा रेशो सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तर सिलेक्ट केल्यानंतर इमेज लेअरला क्लिक करून दोन बोटं साईने इथे आपल्याला इमेज आहे ती अशा प्रकारे सेट करून घ्यायचे बघू शकताय। याची जी साईज आहे ती वाढवून अशा प्रकारे इथं आपल्याला इमेज आहे तो सेट करून घ्यायचा आहे। आता इमेज सेट झाल्यानंतर इमेज लेअरच्याच खाली ॲड लेअर तुम्हाला दिसून येते। सिंपली त्या ॲड लेअरवर क्लिक करून साऊंडवर क्लिक करायचं आहे आणि साऊंडवर क्लिक केल्यानंतर फाईलमध्ये जायचं आहे। तर फाईलमध्ये गेल्यानंतर एक्स्ट्रॅक्ट साऊंड फॉर्म व्हिडिओवर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथं काय करायचं आहे, मटेरियल ओपन करून मटेरियलमध्ये तुम्हाला एक बीट सहित व्हिडिओ दिलेला आहे आणि त्यात सॉन्ग ही तुम्हाला दिलेला आहे। तो व्हिडिओ सिंपली त्या काय करायचं आपल्याला ॲड करून घ्यायचा। तर ॲड करून घेतल्यानंतर इथे बघू शकताय एक नंबरला तो व्हिडिओ सॉन्ग आलेला आहे। त्यानंतर प्लस चिन्हावर क्लिक करून याचं जे सॉन्ग आहे तितकी लेंथ इमेज लेअरची करून उरलेला भाग आहे तो आपल्याला इथं काय करायचा स्प्लिट करून इथं आपल्याला तो भाग डिलीट करायचा आहे। आता डिलीट केल्यानंतर बघू शकता स्टार्टिंगला सगळ्यात पहिल्यांदा इमेज लेअरला सिलेक्ट करायचं आहे। आता सिलेक्ट केल्यानंतर अशा प्रकारे बघू शकता इथे तुम्हाला बीटमार्क शो करून दिलेले आहेत। आता हे बीटमार्क फक्त तुम्ही व्हिडिओ करताना तुम्हाला दिसून नाही येणार आहेत, फक्त इथं व्हिडिओचं म्हणजे बीटचं टायमिंग करण्यासाठी तुम्हाला बीट शो केलेले आहेत। आता तुम्ही जे आपण व्हिडिओ मटेरियलमध्ये दिलेला आहे त्यातही तुम्हाला बीटमार्क करून दिलेले आहेत, सिंपली ते तुम्ही यूज करू शकता। पण त्यासाठी आपण हे वेगळ्या प्रकारचे हे बीट आपण दिलेले आहेत। तर सिंपली पहिला बीट आहे तो 0 म्हणजे इथं बघू शकता 15.0 सेकंदाचा गॅप येतोय। त्यानंतर सेकंड रेशो 0.2 सेकंदाचा, त्यानंतर बघू शकता 0.5, त्यानंतर बघू शकता 0.7 आणि मधला गॅप हे तुम्ही इथं कव्हर करू शकताय। त्यानंतर 0.9ला एकदा करायचा आहे। त्यानंतर बघू शकताय 11 झाल्यावर लास्ट आहे तो आपला इथं 14 सेकंद। अशा प्रकारे बीट झाल्यानंतर आपण काय करायचं आहे, त्या प्रत्येक इमेज लेअरला इफेक्ट द्यायचा आहे। त्यासाठी पहिला लेअर म्हणजेच इमेज लेअर सिलेक्ट करून इथं आपलं इफेक्टमध्ये जायचं आहे। त्यानंतर व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करून इथं आपल्याला काय करायचं आहे की VPN इथं आपल्याला कनेक्ट। तर अशा प्रकारे इफेक्ट ओपन करून घेतल्यानंतर यामध्ये काय करायचं आहे आपल्याला ओपनिंग अँड क्लोजिंग या ऑप्शनवर यायचं आहे। ओपनिंग अँड क्लोजिंगवर या ऑप्शनमध्ये आल्यानंतर इथं तुम्हाला ब्लड लव हा जो इफेक्ट दिसून येतो तो सिंपली अप्लाय करून घ्यायचा आहे। तर अप्लाय करून घेतल्यानंतर इथं काय करायचं आहे की याची लेंथ आपल्याला या इमेज लेअरपर्यंत ठेवून घ्यायचे। त्यानंतर काय करायचं आहे सेकंड नंबरचा इमेज लेअर सिलेक्ट करून इथं आपल्याला परत एकदा व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे। तर व्हिडिओ इफेक्टमधील लास्ट इफेक्ट म्हणजेच इथं स्प्लिट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर यामधील 3 मिरर हा जो इफेक्ट आहे तो सिंपली अप्लाय करून घ्यायचा आहे। त्यानंतर वर्टिकल आहे ते अशा प्रकारे सिटून फिल्टर आहे तो 0 करून टाकायचा आहे। तर 0 करून टाकल्यानंतर या इमेज लेअरची लेंथ इथपर्यंतच ठेवून हा जो इमेज लेअर आहे तो सिलेक्ट करून याची साईज आहे अशा प्रकारे कमी करून इथं आपल्याला इमेज येतो अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे। तर इमेज सेट झाल्यानंतर काय करायचं आहे थर्ड इमेज लेअर सिलेक्ट करून इथून आपल्याला बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं आहे
आणि बॉडी इफेक्टवर क्लिक केल्यानंतर यामध्येच आपल्याला लास्टला येऊन इथं आपल्याला बॅकग्राऊंड ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. बॅकग्राऊंड ऑप्शनमधील आपल्याला काय करायचं आहे, इथं फ्लिप्ड हा जो सेकंड नंबरचा इफेक्ट आहे तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अप्लाय करून घेतल्यानंतर याची लेंथ इथपर्यंतच वाढवून यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून बॅक निघून यायचं आहे. त्यानंतर व्हिडिओ इफेक्टमध्ये क्लिक करून इथं आपल्याला काय करायचं, 4th नंबरचा नाईट क्लब हा ऑप्शन सिलेक्ट करून यामध्ये स्प्लिट फ्लिकर हा जो 5 नंबरचा इफेक्ट आहे तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. अप्लाय करून घेतल्यानंतर याची लेंथ इथपर्यंतच वाढवून या समोरील इमेज लेअर काय करायचं आपल्याला इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर बॅक निघून आपल्याला काय करायचं आहे, इथं बॉडी इफेक्टमध्ये क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर क्लोनमध्ये म्हणजे सेकंड ऑप्शनवर क्लिक करून डुबलिंग हा 4 नंबरचा इफेक्ट आहे तो सिम्पली अशा प्रकारे अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अप्लाय करून घेतल्यानंतर याची लेंथ इथपर्यंतच वाढवून यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून बॅक निघून यायचं आहे. त्यानंतर बॉडी इफेक्टमध्ये क्लिक करून या ऑप्शनमधील आपल्याला काय करायचं आहे, ग्लोईंग लाईन्समध्ये यायचं आहे. तर ग्लोईंग लाईन्समध्ये आल्यानंतर इथं आपल्याला टोटेम फ्लेम हा जो इफेक्ट दिसून येणार आहे तो सिम्पली इथं अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला स्क्रोल करायचं आहे आणि इथं आपल्याला टोटेम फ्लेम हा इफेक्ट दिसून येईल तो सिम्पली इथं आपल्याला काय करायचं आहे, अप्लाय करायचा आहे. तर अशा प्रकारे बघू शकता टोटेम फ्लेम तो इथं आपल्याला अप्लाय करून घ्यायचा आहे. अप्लाय करून घेतल्यानंतर याची लेंथ इथपर्यंतच वाढवून यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून परत एकदा बॉडी इफेक्टमध्ये क्लिक करायचं आहे. त्यानंतर परत एकदा ग्लोईंग लाईनमध्ये येऊन इथं आपल्याला काय करायचं आहे, जिओमॅट्रिक हा एक इफेक्ट राहणार आहे तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अप्लाय करून घेतल्यानंतर याची लेंथ इथपर्यंतच वाढवून परत एकदा याच इमेज लेअरच्या फक्त इथं आपण जिओमॅट्रिक जिथून चालू होतंय तिथंच आपल्याला यायचं आहे आणि परत एकदा बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर स्टार्टिंग लाईन स्ट्रोक या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि स्ट्रोक या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर हे ऑप्शन स्क्रोल करत इथं आपल्याला काय करायचं आहे की लिंबुयस अशा प्रकारे लिंबुयस हा इफेक्ट तुम्हाला ग्लो इफेक्ट दिसतोय तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. अप्लाय करून घेतल्यानंतर याचा ओव्हरऑल तुम्ही बघू शकता अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर याची लेंथ इथपर्यंतच वाढवून लास्ट इमेज लेअर सिलेक्ट करून इथून बॅक निघून यायचं आहे. त्यानंतर व्हिडिओ इफेक्टमध्ये क्लिक करून यामधील बटरफ्लाय एक ऑप्शन राहणार आहे तो सिम्पली सिलेक्ट करायचा आहे. तर अशा प्रकारे बघू शकता बटरफ्लाय आलेला आहे. बटरफ्लाय ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर यामधील बटरफ्लाय ड्रीम हा जो 4th नंबरचा इफेक्ट आहे तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. आता पूर्ण स्टेटसला ते इफेक्ट अप्लाय झालेले आहेत. त्यानंतर स्टार्टिंगला येऊन इमेज लेअरच्या मध्ये एक ऑप्शन तुम्हाला व्हाईट कलरचा दिसून येतोय. सिम्पली तो ऑप्शनला क्लिक करून इथं आपल्याला 2 मिनिटं वाट बघायची इफेक्ट लोड होण्यासाठी. तर इफेक्ट लोड झाल्यानंतर कॅमेरा ऑप्शनवर क्लिक करायचा आहे. त्यानंतर इथं आपला पुल इन टू हा जो इफेक्ट दिसतोय तो सिम्पली या ऑप्शनला अप्लाय करून घ्यायचा आहे. अशाच प्रकारे शेवटपर्यंत हाच इफेक्ट अप्लाय करायचा आहे. म्हणजे या इफेक्टने कॉम्बिनेशन आहे आपल्या व्हिडिओचं ते युनिक असं दिसून येणार आहे आणि 2 इमेज लेअरच्या मध्ये इफेक्ट आहे तो युनिक असा इथं आपल्याला दिसून येणार आहे. अशाच प्रकारे शेवटपर्यंत इफेक्ट आहे तो या इमेज लेअरच्या 2 ऑप्शनमध्ये तो आपल्याला अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे बघू शकता अप्लाय झालेला आहे. याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर स्टार्टिंगला येऊन ओव्हरलेमध्ये जायचं आहे, ॲड ओव्हरलेमध्ये जायचं आहे. त्यानंतर मटेरियल ओपन करून घ्यायचं आहे आपल्याला. आता मटेरियल ओपन करून घेतल्यानंतर मटेरियलमधील जो PNG दिलेला आहे तो सिम्पली इथं आपल्याला काय करायचं आहे, ॲड करून घ्यायचा आहे. तर ॲड करून घेतल्यानंतर अशा प्रकारे बघू शकताय रोटेट हे करून तुम्ही इथं सेट करून घेऊ शकताय. तर सेट करून घेतल्यानंतर काय करायचं आहे की अशा प्रकारे रोटेट करून सेट करून घ्यायचं आहे. सेट करून घेतल्यानंतर याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे आणि काय करायचं स्टार्टिंगला तुम्हाला मिरर इफेक्ट दिलेला आहे. तर मिरर इफेक्टला ही क्लिअर शो होतोय का बघायचा आहे. त्यानंतर शो झाल्यानंतर आपला स्टेटस तिथं रेडी झालेला आहे. तर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरोचिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.